काल आपण आदिमाया द्रौपदी याविषयीचं प्रकरण ऐकत होता. आता याचा पुढचा भाग, त्याच्यासाठी थोडासा संदर्भ मागचा. आपल्याकडेही पोतराजांच्या गाण्यात चंद्रपूरच्या सुप्रसिद्ध कालीचं एक नाव जसं रेणुका आहे, तसं दुसरं नाव द्रौपदी आहे. तेव्हा द्रौपदी ही एक उग्र शक्ती देवता म्हणून पूजली जात आहे असं दिसतं. ही दक्षिणेची शक्तिशाली मातृदेवता सांस्कृतिक देण्याघेण्यात कधीतरी महाराष्ट्राला मिळाली. तिची उपासना इकडे स्वतंत्र रुजली नाही, ती उपरीच राहिली. पण इथल्या जगन्मातेच्या उपासकांनी आपल्या धारणेत तिचं मातृरूप मात्र सामावून घेतलं. रेणुका, यल्लम्मा, जोगुळांबा यांच्यासारखीच द्रौपदी ही त्यांची आणखी एक माय बनली. पोतराजांच्या गाण्यांमध्ये इतर देवतांबरोबर तिचाही उल्लेख आई म्हणून येत राहिलो. आरती धूर्पताची अंबाबाई रेणुकेची, अशी तिला आरती होत राहिली. तीच ती आदिमाय द्रौपदी कृष्णदास दाम्याच्या निर्मितीत आदिनारायण कृष्णानं मांडलेल्या दिव्य पूजेचा स्वीकार करणारी देवता होऊन आली आणि कृष्णानं तिच्या मातृरूपाची स्तुती केली. कृष्ण तिला विनवणी करून म्हणतो, मी या कथानाट्याचा प्रारंभ तर केलाय, हा खेळ मी मांडून तर बसलोय, पण कौरव पांडवांच्या युद्धाचा परिणाम काही सांगता येणार नाही. पांडवांचा विनाश देखील होऊ शकतो युद्धात. म्हणून हे मायबाई, पांडवांना वाचव, धर्माचं रक्षण कर. किती परींनी ही कथा आपल्याला जागजागी खिळवून ठेवते पहा. कृष्णाच्या या करजोडून केलेल्या विनवणीपाशी आपण थांबून राहतो. तसं म्हटलं तर एका अर्थी महाभारताचा नायक कृष्णच आहे. त्यानेच भारत कथाप्रसंग घडवला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण युद्धाचा परिणाम त्याच्या हातात जणू नाहीच असं इथं जाणवतं. असं वाटतं की एका परीनं हे सत्याचंच उलट बाजूनं दर्शन आहे की काय. युद्धाच्या निर्मात्याच्या हाती युद्धाचे परिणाम मात्र नसतात. ह्या सनातन कठोर सत्याकडे याचा संकेत आहे का, की सर्जकतेच्या उगमाशी असू शकणारा विवेक आणि चैतन्य याचा मागमूसही आंधळ्या विनाशात राहू शकत नाही, या गोष्टीची जाणीव आहे त्याच्या विनंती मागे. एरवी महापराक्रमी, न्यायी आणि धर्मनिष्ठ पांडवांच्या मागे कृष्णासारखा अलौकिक पुरुष उभा असताना युद्धाची काळजी त्याने स्वतःच कशी केली असती. पण कृष्ण सर्वज्ञ आहे, म्हणून सर्जन आणि विनाश यांच्या संदर्भांचे गुंते त्याला माहिती आहेत. तो महासुज्ञ आहे, म्हणून त्याला पांडवांची काळजी वाटते. त्याची द्रौपदीला विनवणी संहाराच्या भीतीतून जन्मलेली नाही, तर सर्जनावरच्या आणि सर्व मंगलावरच्या प्रेमातून जन्मलेली आहे. देवी द्रौपदीलाही कृष्णाच्या विनंतीमागचा हा भाव समजतो. ती तर आदिमाय आहे, तिला साऱ्या मूल्यांचं विलास ठाऊक. ती तर प्रकृती आहे, तिला आदिपुरुषाचं सामर्थ्य आणि मर्यादाही ठाऊक आहे. पण ती कृष्णाला सहजपणे पांडव रक्षणाचं आश्वासन मात्र देत नाही, कारण ती जाणती आहे साऱ्या शुभ गोष्टींची किंमत चुकती करीतच जगानं पुढे जायचं असतं. विनाशाला पर्याय नाही आणि सत्य शिवसुंदराचं रक्षण करायचं तर त्याहून मोठ्या मूल्याने त्यांची भरपाई करण्यावाचून दुसरा उपाय नाही. म्हणून द्रौपदी कृष्णाला सांगते, असं आश्वासन मी देऊ कसं? पांडवांच्या रक्ताविना माझा घट अपुरा राहील कृष्णा, तो घट तर भरलाच पाहिजे. ते ऐकतो तेव्हा कृष्ण तिला शब्द देतो, आदिमाये, तू पांडवांना राख, मी तुझा घट उणा राहू देणार नाही, तो पुरा भरेल, ही जबाबदारी माझी. हे वचन मिळतं आणि द्रौपदीचं समाधान होतं. पांडवांचं रक्षण करण्याचं ती मान्य करते. कथेतल्या द्रौपदीचं समाधान इथं होतं खरं, पण आपलं होत नाही. हा कुठला घट, तो भरायचा कशानं आणि का? आपण अस्वस्थपणे विचारत राहतो आणि तसं आपण विचारणार हे ओळखून कवी कृष्णदास दामा सांगतो आपल्याला द्रौपदीचं पूर्ववृत्त, सांगतो तिच्या घटांची कथा.
तो सांगतो, द्रौपदी तर आदिमाया आहे. ही तर मूळ माया वैष्णवी. ती आपलं ऋण फेडून घेते जगाकडून. आपला घट रक्तानं भरून घेते. कवीच्या अंतर्मनातली द्रौपदी म्हणजे अशी आदिशक्ती आहे जिला सर्जनासाठी संहाराचा नैवेद्य लागतो. ही तर मूळ माया वैष्णवी. ती आपला ऋण फेडून घेते जगाकडून. आपला घट रक्तानं भरून घेते. कवीच्या अंतर्मनातली द्रौपदी म्हणजे अशी आदिशक्ती आहे जिला सर्जनासाठी संहाराचा नैवेद्य लागतो. मानवी सुखदुःखांच्या आरणी करुणेच्याही पलीकडची आहे ती. तिच्या लेखी रक्ताला रक्तपणा वाचून दुसरा संदर्भच नाही. ते कुणाचं, कशाला असल्या गोष्टींना तिथे स्थानच नाही. ती फक्त आपला घट भरून मागते. कवी सांगतो की ती आदिमाया कृतयुगात रेणुका झाली. तिच्या पोटी परशुराम जन्मला आणि त्यानं सहस्रार्जुनासह लक्षावधी क्षत्रियांचं रक्त सांडलं. त्या रक्तानं देवी रेणुकाचा पहिला घट कृतयुगात भरला गेला. तिला रक्त हवं होतं. तिनं संघर्ष मांडला आणि ते रक्त मिळवलं. सीतेनं युद्ध घडवलं तेव्हाही त्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या रक्तानं दुसरा घट भरून घेतला. कवीच्या लेखी तीच आदिमाया आता आपला तिसरा घट भरून घेण्यासाठी द्रौपदी होऊन आली आहे. मागच्या दोन्ही युगांप्रमाणे याही युगात तिनं संहाराचा घाट घातलाय. आणि हे 3 घट भरून झाल्यावर उरलेला अर्धा घट देवी कलियुगात भरून घेईल. असंख्य उत्पात घडविल. असंख्य रणे माजतील. त्या रक्तानं अर्धा घट भरून जाईल. 3.5 घट पुरे होतील. आपण हे वर्णन ऐकताना पुन्हा एकदा स्थिमित होतो. कथेच्या ओघातून बाजूला सारून थांबतो. द्रौपदीनं स्वतःचा रक्तघट भरण्यासाठी कौरव पांडव युद्ध घडवलं. हे कवीनं म्हटलेलं वाक्य आपल्याला कृष्णानं तिला केलेल्या विनवणीची आठवण करून देतं. कृष्ण तिला म्हणालेला असतो, मी महाभारताची कथा मांडून बसलोय, पण युद्ध होईल तेव्हा कदाचित पांडवांचा नाशही होईल. तेव्हा तू त्यांचं रक्षण कर आदिमाये. या विनवणीचा अर्थ असा होतो की कृष्णानंच मांडली आहे भारत कथा. त्यानेच सारे कथाप्रसंग निर्माण केले आहेत. पण आता वाटतं की ही तर कृष्णाची केवळ समजूतच आहे. त्याचा केवळ पुरुषी समज आहे. कृष्ण खरोखर केवळ निमित्त मात्र आहे. मूळ कारण आहे ती आदिमाया. ती मूळ प्रकृतीच हे सारं घडवतीये. आदिपुरुषाला निमित्त करून त्याच्याकरवी घडवतीये. तिला मांडायचा आहे सर्जन आणि संहार यांचा एक भव्य खेळ. ती युगायुगात तो मांडतच आली आहे. कधी रेणुकाहून तर कधी सीताहून. इथे आता ती द्रौपदी. महाभारतातल्या भीषण युद्धाचं मूळ कारण. व्यासांच्या महाभारतातल्या युद्धाची बीजे पार पांडव जन्मांच्या पूर्वीपासून रुजलेली दिसतात. द्रौपदी युद्धाला कारण असलीच तर ती अनेक कारणांपैकी एक आहे. पण इथे मात्र या कथेतही द्रौपदी बघता बघता आपली मूळ मानवी त्वचा त्यागते. आपली हाडामासाची वस्त्र उतरवते आणि विस्तार पावताना इतकी उंच जाते की थेट आदिमातेच्या रूपात विलीन होते. ती आग्रह धरते संहाराचा. कारण रक्ताचे घट प्राशन करूनच ती उत्पत्तीला सिद्ध व्हायची आहे. म्हणून तिचा रक्तघट भरला पाहिजे एवढंच तिला हवंय. मग ते रक्त कुणाचंही असो. दुष्टांचं असो वा सृष्टांचं. पांडवांचं असो वा कौरवांचं. धर्माचं असो वा अधर्माचं. तिला त्या द्वंद्वाशी कर्तव्य नाही. ती साऱ्यांपासून अलिप्त आहे. निर्विकार आहे. चराचराच्या केंद्रस्थानी असलेली जन्ममृत्यूचं कारण असलेली ही आदिशक्ती जरी सुखदुःखांच्या पलीकडची आणि द्वंद्वातीत असली तरी जगाची धारणा करणाऱ्याला मात्र द्वंद्वांचा विचार करावाच लागतो. मूल्यांच्या रक्षणाचा आग्रह धरावाच लागतो. इथे तर कृष्ण आहे प्रत्यक्ष आदिनारायण. तो विश्वाचं पालन करणारा देव आहे. उत्पत्ती विलयाच्या मधली स्थिती दाखवणारा देव आहे. तो पोषणाचा देव आहे. धारणेचा देव आहे. त्यानेच तोल राखायला हवा. उत्पत्ती आणि लय यांच्यामधला तोल. धर्म आणि अधर्म यांच्यामधला तोल. न्याय आणि अन्याय यांच्यामधला तोल.
तो तोल राखण्यासाठीच तर कृष्णानं पांडवांना आपलं म्हटलं. त्यांच्या रूपानं त्याने धर्मराजाच्या विजयासाठी संघर्ष स्वीकारला. त्याने पांडवांना जगाच्या न्यायाचं, निष्ठेचं, करुणेचं, पराक्रमाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक बनवलं. मांगल्याचं आणि कल्याणाचं आश्वासन म्हणजे पांडव. जे जे शुभ आणि सच्छील ते ते म्हणजे पांडव. कृष्ण आदिमायेपाशी मागणं मागतोय ते कुणातरी 5 माणसांच्या प्राणरक्षणाचं मागणं नाही. ते जगातल्या सदाचाराच्या आणि शुभंकराच्या रक्षणाचं मागणं आहे. म्हणून ते मागणं मागताना नारायण असल्याचा कृष्णाचा अभिमान आणि अहंकार आडवा येत नाही. तो त्या मागणीसाठी निशंकपणे द्रौपदीला शब्द देतो की तिचा घट भरेल, तो उणा राहणार नाही. हे सांगणाऱ्या कृष्णाला पुढचं सारं माहिती आहे. भविष्याचं चित्र त्याच्या समोर अगदी स्पष्ट आहे. त्या घटाची शीख कशानं भरणार हे तो पुरं ओळखून आहे. कृष्णदास दामा सांगतो त्याप्रमाणे द्रौपदीनं कृष्णाचं वचन मानलं. तिथंच भीमानं पाहिलेलं अद्भुत संपलं. पण कथा संपली नाही. पुढे भारतीय युद्ध झालं, भीषण संहार झाला, रक्ताच्या नद्या वाहिल्या. मात्र द्रौपदीचा घट भरला नाही. तो भरणार नव्हताच. कृष्णाच्या सांगण्यावरून तिने पांडवांना जिवंत ठेवलं, पण त्यांच्या बदल्यातलं रक्त मिळेपर्यंत तो घट उणाच राहणार होता. कृष्णही ती गोष्ट विसरला नाही. त्यानं शब्द दिल्याप्रमाणे स्वतःच्या कुळाचा मग संहार मांडला. यादवी वीर परस्परांशी लढून मेले. पुन्हा उत्पात, पुन्हा रक्त, घटात आणखीत भर, पण शीख भरली नाही. घट थोडा अपुराच राहिला. कृष्णाला तेही समजलं आणि मग त्यानं शांतपणे ते अखेरचं कृत्य केलं. पारध्याच्या बाणाचं निमित्त करून त्यानं स्वतःचंच रक्त सांडलं. त्या रक्ताचे थेंब पडले आणि आदिमायेचा घट भरला, अगदी काठोकाठ भरला. एरवी कृष्णाच्या मृत्यूचा आणि अनेक संदर्भात विचार केलाय. अवतार समाप्ती म्हणून केलाय, पूर्ण पुरुषाची शांत साधी अखेर म्हणून केलाय, आयुष्यातल्या सर्व अवस्थांची सुंदर योग समृद्ध परिणती म्हणून केलाय, आणि सामान्यांचं सामान्य मरण म्हणूनही केलाय. पण रक्तघटाच्या पूर्णतेचा हा संदर्भ आपल्यासाठी किती अनोळखी आणि तरी किती अर्थपूर्ण आहे. कृष्णदास दाम्याच्या कविकल्पनेनं हा विलक्षण संदर्भ कृष्णाच्या मरणाशी निगडीत केला आणि त्या मरणावर विलक्षण दिव्य अर्थाचा एक कवडसा झळझळत आला. जणू सर्वभक्षक आंधळ्या संहारातून जगातली सुंदर आणि शुभंकर मूल्य वाचायची असतील तर महात्म्यांना स्वतःचाच बळी द्यावा लागतो. हे सत्य त्या मरणावर चमकत राहिलं. ते देण्याची सिद्धता महापुरुषांमध्ये अंगभूत सुवासासारखी असते. हे ज्ञान त्या मरणावर फुलून आलं. त्या मरणानं दाखवून दिलं की सनातन संहारातून युगानुयुगे आदिमायेचा रक्तघट भरणारच आहे. महापुरुषांचं बलिदान तर अटळच आहे, पण तरीही जगातलं सत्य, शिव आणि सुंदर जगणारच आहे, जगणारच आहे. धन्यवाद.